आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रथम विधानसभेच्या कामकाजाचा दैनंदिन समालोचन प्रसारित करीत आहोत. लेखक आहेत धनंजय वानखेडे आणि निवेदन केलंय रेवती जोशी यांनी. आज 30 डिसेंबर रोजी विधानसभेच्या कामकाजात अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा आढावा, त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलेलं उत्तर, म्हाडाने बांधणी केलेल्या 389 सेस इमारतींचा विकास करण्यासाठी आवश्यक नियमांमध्ये बदल करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, विधानसभेचं नागपूर अधिवेशन संस्थगित करून पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 27 फेब्रुवारीपासून घेण्याची विधानसभा अध्यक्षांची घोषणा हे आजच्या कामकाजाचं ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल. मुंबईतील गोरेगाव पूर्व आरे कॉलनीतील 27 आदिवासी पाड्यांमध्ये आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबत संबंधित विभागांबरोबर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एकत्रित बैठक आयोजित करण्यात येईल, असं आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज विधानसभेत सांगितलं. विधानसभेत आज सदस्य रवींद्र वायकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. नंदुरबार जिल्ह्यातून आदिवासी कुटुंबांचं हंगामी स्थलांतर रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसह आराखडा तयार करण्यात येईल, असं आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितलं. विधानसभेचे सदस्य राजेश पाडवी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी डॉ. गावित बोलत होते. गेल्या 6 वर्षात नंदुरबार जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी 2192 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी वर्ष 2016-17 ते 2022-23 या कालावधीत एकूण 15,046 घरकुलं मंजूर करण्यात आली आहेत, असंही डॉ. गावित यांनी सांगितलं. अकोला इथे सध्या असलेल्या विमानतळाची धावपट्टी 2.5 किलोमीटर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक सुधारित अहवाल आल्यावर भूसंपादन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती प्रभारी मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी रणजित सावरकर यांनी उपस्थित केली होती. राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण यावर त्यांच्या व्यवहार्यता अहवाल दिला जाईल, त्यानंतर भूसंपादन केलं जाईल, असंही केसरकर म्हणाले. अजित पवार यांनी हे काम तातडीनं झालं पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. जानेवारी महिन्यात याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असं मंत्री म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्राकरिता लागू असलेल्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये फेरबदल करण्याचा प्रस्ताव सिडकोने राज्य शासनाकरता मंजुरीकरता सादर केला असून यामध्ये धोकादायक तथा मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाची तरतूद अंतर्भूत करण्याचं प्रस्तावित आहे. यावर नगर रचना संचालकांचे अभिप्राय मागवण्यात आले असून ते प्राप्त होताच लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना सामंत बोलत होते. अनेक कंपन्या त्यांच्याकडे काम करीत असलेल्या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देत नसल्याच्या तक्रारींची दखल राज्य शासनाने घेतली असून आवश्यक ती कार्यवाही करण्यासंदर्भात जानेवारी महिन्यात बैठक घेणार असल्याची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य गीता जैन यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री खाडे यांनी ही माहिती दिली. उस्मानाबाद जिल्ह्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची बाब गंभीर आहे. या प्रकरणी 4 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय. तरी या प्रकरणी फेर चौकशी करण्यात येईल. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी विधानसभेत दिली. याबाबत सदस्य कैलास पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री भुमरे बोलत होते. प्रश्नोत्तराच्या तासाला संबंधित मंत्री उपस्थित नसल्याने विरोधक आक्रमक झाले. अध्यक्षांनीही नाराजी व्यक्त करीत प्रश्न राखून ठेवला. सकाळी विशेष सत्रात ही लक्षवेधीसाठी मंत्री गिरीश महाजन अनुपस्थित होते, त्यामुळे ती झाली नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याला जोरदार हरकत घेतली होती. यावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. वर्ष 2021-22 साठी भारताचे महालेखा परीक्षकांचा भूपृष्ठ सिंचनावरील परिणामांचा निष्पादन अहवाल सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. बनावट खत विक्री करणाऱ्यांवर चाप बसावा यासाठी जिल्हा स्तरावर भरारी पथक नियुक्त करून बी बियाणं, खतं आणि गोडाऊन तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येतील. अशा बनावट खत विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आजच दिल्या जातील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. बुलढाणा शहरातील सागर कृषी केंद्रात डीएपी खताची पिशवी शेतकऱ्यांना घेण्याकरता एक वेगळं खत घेण्याची सक्ती केल्याबाबत प्रश्न सदस्य संजय गायकवाड यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते. पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन दामोदर मोदी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करणारा प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात मांडला. हिराबा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठवणी नार्वेकर यांनी यावेळी सांगितल्या. सभागृहाने 2 मिनिटं उभं राहून आदरांजली वाहिली आणि प्रस्ताव मंजूर केला. मुंबईत म्हाडाने बांधणी केलेल्या 389 उपकर प्राप्त अर्थात सेस इमारतींचा विकास करण्यासाठी आवश्यक नियमांमध्ये बदल करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात केली. सुमारे 1.5 लाख रहिवाशांना याचा फायदा होईल. त्यांना 180 ते 200 फुटांच्या घराऐवजी 300 फुटांचं घर नवीन विकसित इमारतीत मिळू शकेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. पूर्वी असलेल्या नियमांमुळे या इमारती विकसित करण्यासाठी विकासक पुढे येत नव्हते. आता नियम बदल केल्याने 3 किंवा प्रत्यक्ष उपलब्ध चटई क्षेत्र निर्देशांक देण्यात येतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईतील धारावी पुनर्विकास योजनेत सध्या अपात्र ठरविण्यात आलेल्या रहिवाशांना पुन्हा पात्र करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येईल आणि त्यातूनही जे अपात्र ठरतील त्यांना भाड्याची घरं दिली जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या संदर्भातील लक्षवेधी सूचना वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केली होती. नार पार गिरणा नदीजोड योजनेमुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील 58,761 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठवण्यात आला असून येत्या 2 महिन्यात या संदर्भातील सर्व मान्यता मिळवून मंत्री उपसमिती आणि मंत्रिमंडळ बैठकीतही त्याला मान्यता देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानसभेचे सदस्य डॉ. राहुल आहेर यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मंत्रालयात क संवर्गातील लिपिकवर्गीय पदांची भरती सुरू असल्याचे खोटेच सांगून मंत्रालयातील शिपाई पदावरील काही कर्मचाऱ्यांनी बोगस भरती प्रक्रिया राबवली. या कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांच्या दालनात उमेदवारांच्या बोगस मुलाखतींचं नाटक घडवून आणलं. यातून अनेक युवकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. मंत्रालयात उपसचिवांच्या दालनातच झालेल्या या बनवेगिरीची सखोल चौकशी करावी, दोषींना शिक्षा करावी आणि फसलेल्या तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत माहितीचा मुद्दा उपस्थित करून दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असल्याचं सांगितलं. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भूमिका तपासण्यात येईल, असं त्यांनी उत्तरादाखल सांगितलं. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत ही भूमिका मी काल सभागृहात मांडली. त्याचे परिणाम भविष्यात पाहायला मिळतीलच, अशी सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची केली. कालच आम्ही धानासाठी हेक्टरी 15,000 रुपये बोनस जाहीर केला. एरवी हा बोनस क्विंटलवर दिला जात होता. अतिवृष्टीग्रस्तांना 5,000 कोटींची मदत केली. निकषात सुधारणा करून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 755 कोटी रुपयांची मदत केली, असं त्यांनी सांगितलं. आमचं स्वप्न आहे की शेतकऱ्यांनी सुद्धा हेलिकॉप्टरने फिरावं. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड बांधण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याकरताही त्याचा लाभ होईल, असं त्यांनी सांगितलं. 2.5 वर्ष राज्य नैराश्याच्या गर्तेत गेलं होतं. त्याला चालना देण्याचं काम आम्ही केलं. आज सरकारला 6 महिने पूर्ण झाले आहेत. गेल्या 2.5 वर्षात केवळ 1 सिंचन प्रकल्पाला मान्यता मिळाली होती. मात्र गेल्या 6 महिन्यात आम्ही 18 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मंजुरी देऊन 2.5 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन सिंचनाखाली आणण्याचा निश्चय केलाय, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 2.5 वर्षात आघाडी सरकारने एकही मान्यता दिली नव्हती, असा आरोप त्यांनी केला. महात्मा फुले दाम्पत्याचं तैलचित्र आम्हीच मंत्रालयात लावलं. त्यांचं राष्ट्रीय स्मारक भिडेवाड्यात करण्याचंही काम सुरू आहे. बाळासाहेबांचं तैलचित्र विधिमंडळात वडूजला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक करू. प्रतापगडावरील अतिक्रमण हटवलं. लोकायुक्त विधेयक मंजूर करून आम्हीच भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न केला. प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करीत आहोत. प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर काम करता आलं पाहिजे अशी व्यवस्था करीत आहोत, असंही ते म्हणाले. यावर उत्तर देताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून राजकीय भाष्य करण्यापेक्षा जनतेच्या हिताचे प्रश्न मांडायला हवेत, अशी सूचना केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी विधानसभेचा कामकाज आढावा मांडला. विधानसभेचं नागपूर अधिवेशन संस्थगित करून पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 27 फेब्रुवारीपासून घेण्याची घोषणा केली. राष्ट्रगीताने आजच्या कामकाजाची सांगता झाली. आता विधान परिषदेच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन लेखक आहेत धनंजय वानखेडे आणि निवेदन केलंय रेवती जोशी यांनी.
आज 30 डिसेंबर रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम 259 अन्वये अंतिम आठवडा प्रस्ताव सभागृहात मांडला. अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना मिळालेली तुटपुंजी मदत, पीक विमा कंपन्यांची दादागिरी, राज्यातून गेलेले उद्योग, मंत्र्यांचे समोर आलेले भ्रष्टाचार आदी मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणाच्या माध्यमातून सरकारला घेरलं. शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात पेरणी केली, मात्र पाऊसच झाला नाही. नंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने उभी पिकं वाहून गेली. एकीकडे शेतकरी अतिवृष्टीची मदत मिळावी म्हणून पंचनामे जलदगतीने करा असा टाहो फोडत असताना त्यासाठी सरकारने 2 महिन्यांचा कालावधी लावला. दिवाळी आली तर सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचली नाही. अनेक ठिकाणी पावसाचं पाणी मोजण्यासाठी लावण्यात आलेले रेंज गेज हे शेतकऱ्यांना मदत मिळू नये म्हणून लावले आहेत का, असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केला. अतिवृष्टीने हैराण शेतकरी मदत मिळेल म्हणून आशेवर होते, मात्र मदत न पोहोचल्याने गेल्या 4 महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढल्याचं दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने सडून गेलेली पिकं, फळबागांचं नुकसान याकडे दानवे यांनी सरकारचं लक्ष वेधलं. सरकार शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे लक्ष देईल का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. सरकार अतिवृष्टी आणि संततधारची मदत देण्यासाठी अजून किती शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघणार आहे, असा सवाल त्यांनी केला. हा महाराष्ट्र गायरान जमिनी, नागपूर सुधार प्रन्यास प्राधिकरण आदीचे भूखंड खाण्यासाठी आहे का, की सर्वसामान्यांचा महाराष्ट्र आहे हे सिद्ध करण्याची आवश्यकता असल्याचं दानवे म्हणाले. सरकारने केलेल्या मदतीच्या घोषणा या खोट्या आणि तुटपुंज्या असल्याचा आरोप त्यांनी केला. संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. राज्यात असलेल्या 5ही पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना लुटून नफा कमवतात, त्यांच्या दादागिरीला चाप लावणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. राज्यातील अल्पसंख्याक समाजाचं शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी नेमलेल्या अभ्यास गटाचा अहवाल प्राप्त झालाय. याबाबत आर्थिक बाबी तपासून शिफारशी स्वीकारण्याची कार्यवाही करू. त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक संस्थांमधील शाळांमधील पदभरती हे शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी करण्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक धोरणाबाबत अभ्यास गटाने सादर केलेल्या अहवालाबाबत सदस्य डॉ वजाहत मिर्झा यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल केसरकर बोलत होते. शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वेतन अधिकारी कार्यालयात शिक्षकांना जावं लागू नये यासाठी ऑनलाईन पद्धती सुरू करणार आहे. शिवाय शिक्षकांचा पगार थेट बँकेत जमा होण्यासाठी देखील राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरू असल्याचं मंत्री केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितलं. अकोला जिल्ह्यातील बालकांच्या पोषण आहाराबाबत निविदा प्रक्रियेसंदर्भात न्यायालयात स्थगिती असल्याने 2 वर्षांपासून पोषण आहार देण्यात आला नाही. मात्र राज्य शासनाने सध्या पर्यायी व्यवस्था करीत पोषण आहार सुरू केलाय. मागील 2 वर्षांचा पोषण आहार घरपोच केला जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री केसरकर यांनी दिली. शालेय पोषण आहाराबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. नागपूर इथल्या सुसंस्कार बचत गटावर तांदळाचा गैरव्यवहार केल्याने त्यांचं काम रद्द करून काळ्या यादीत टाकून पोलीस कारवाई करण्यात येते. पोषण आहार योजनेच्या निविदेमध्ये सध्या 19 महिला बचत गट सामील असून ई निविदा प्रक्रिया पूर्ण पारदर्शकपणे राबवली जाते. यामुळे यामध्ये कोणताही गैरव्यवहार होत नसल्याचं मंत्री केसरकर यांनी संबंधित उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी, अमोल मिटकरी, उमा खापरे, डॉ रणजित पाटील, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला. नियम 259 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर शशिकांत शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केलं. शिंदे फडणवीस सरकारची आनंदाची शिधा अजूनपर्यंत नागरिकांना मिळाली नाही, त्यामुळे ही आनंदाची शिधा कंत्राटदारांसाठी होती असा आरोप शशिकांत शिंदे यांनी सभागृहात केला. महाविकास आघाडी सरकारने गेल्या 2.5 वर्षात एकाही जिल्ह्यात खरीप पीक आढावा बैठक घेतली नसल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. गेल्या 2.5 वर्षात 2000 कोटी रुपयांची वाळूची रॉयल्टी चोरी झाल्याचं ते म्हणाले. शिंदे फडणवीस सरकारने दुसरीकडे मात्र शिक्षकांना 1100 कोटी रुपये वेतन, त्यांना न्याय दिला. शाळांना अनुदान देऊन शिक्षकांचं आंदोलन संपुष्टात आणलं. पहिल्या 20 दिवसात राज्य सरकारने महत्वाचे कोणतं काम केलं असेल तर ते ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देऊन त्या समाजाला न्याय दिल्याचं बावनकुळे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन दामोदर मोदी यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेत शोक प्रस्ताव उपसभापतींनी मांडला. उपसभापती यांनी शोक प्रस्तावाचं वाचन केलं. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह सभागृहातील सदस्यांनी हिराबेन मोदी यांना 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली आणि शोक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यानंतर सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. त्यानंतर वर्ष 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 32, महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र सिनेमा विनियमन आणि सुधारणा विधेयक 2022
2022ला विधान परिषदेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. वर्ष 2022चं विधानसभा विधेयक क्रमांक 39 आयटीएम कौशल्य विद्यापीठ नवी मुंबई विधेयक 2022ला विधान परिषदेत आवाजी मतदानाने मंजुरी मिळाली. हे समालोचन लिहित असताना अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात उत्तर देत होते. आताच आपण ऐकत होतात विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेला विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.